देशाच्या राजकारणात भूकंप झालाय, ज्याचे पडसाद पुढच्या अनेक पिढ्यांपर्यंत उमटत राहतील. ज्या संसदेत महिलांच्या सन्मानाचा इतिहास लिहिला जाणार होता, तिथंच राजकारणाचं कुरूप दर्शन घडलं. पंतप्रधान मोदींनी केवळ भाषण केलं नाही, तर विरोधकांच्या पापांचा पाढाच वाचलाय. पाहुयात त्याचा हा खास रिपोर्ट. नमस्कार, मी भक्ती. प्रहार न्यूजलाईन मध्ये आपलं स्वागत करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी संतापले होते. त्यांच्या शब्दात धार होती आणि डोळ्यात नारी शक्तीच्या अपमानाचं शल्य. निमित्त होतं नारी शक्ती वंदन विधेयक लोकसभेत नामंजूर होणं. पंतप्रधान मोदींनी थेट शब्दात सुनावलंय की ही तर लोकशाहीची भ्रूण हत्या आहे. काँग्रेस, टीएमसी, डीएमके आणि समाजवादी पक्ष या पक्षांनी मिळून महिला आरक्षणाचा गळा घोटल्याचा गंभीर आरोप मोदींनी केलाय. जेव्हा विधेयक पडलं तेव्हा हे घराणेशाही चालवणारे पक्ष बाक वाजवून जल्लोष करत होते. मोदी म्हणाले, तो आवाज टेबलावरची थाप नव्हती, तर देशातील प्रत्येक महिलेच्या आत्मसन्मानावर झालेली जखम होती. पंतप्रधानांनी काँग्रेसच्या इतिहासावरच आग पाखड केली. काँग्रेसला महिलांचा अधिकार कधीच द्यायचा नव्हता. त्यांनी नेहमीच षडयंत्र रचलं. कधी जनधनला विरोध, कधी 3 तलाकला विरोध, तर कधी 370 कलमला विरोध. देश मजबूत करणारा प्रत्येक निर्णय काँग्रेसने रोखण्याचा प्रयत्न केला. अशा शब्दात मोदींनी काँग्रेसचा खरा चेहरा उघड केला. उत्तर प्रदेशातील महिला या समाजवादी पक्षाला कधीच माफ करणार नाही, कारण त्यांनी लोहियांच्या स्वप्नांना पायदळीत उडवलंय, असा टोला त्यांनी अखिलेश यादव यांना लगावलाय. देशातील प्रत्येक महिला आज हे पाहतीये, विरोधकांनी केलेल्या या पापाची शिक्षा त्यांना जनताच देईल, असा इशारा देत मोदींनी विरोधकांच्या मानसिकतेवर जोरदार प्रहार केला. राजकीय आकसापोटी महिलांच्या हक्काचा बळी देणं हे केवळ लोकशाहीसाठीच नव्हे, तर देशाच्या भविष्यासाठी घातक आहे. पंतप्रधानांचा हा हल्ला आगामी निवडणुकांमध्ये विरोधकांसाठी मोठे डोकेदुखी ठरेल हे निश्चित. नारी शक्तीचा हा हुंकार आता दिल्लीच्या तख्ताला नक्कीच विचार करायला लावेल. राजकारण आपापल्या जागी असतं, पण जेव्हा प्रश्न देशाच्या अर्ध्या लोकसंख्येचा येतो, तेव्हा होणारा हा विरोध विकास रोखणारा ठरतो. मोदींनी तर रणशिंग फुंकलंय. आता महिला शक्ती यावर काय कौल देते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईनला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.